नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक गरड ॲग्रोधन नर्सरीमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर महिन्यातील आज 20 तारीख आहे. तर आपल्या सफरचंद बागेमध्ये अशा प्रकारे सफरचंद सेट होत आहेत. काही झाडांना या ठिकाणी फ्लॉवरिंग झालेले ड्रॉप होत आहेत. या ठिकाणी फ्लॉवरिंग आहे आणि या ठिकाणी सफरचंद झाडांना सफरचंद अशा प्रकारे सेट होत आहेत. इथे बघू शकता. तर या ठिकाणी बुरशी लागलेली आहेत. तर मित्रांनो, आता सफरचंद झाडाला सेट होत नसतात, पण काही कारणामुळे सफरचंद झाडाला यावेळेस फुले लागलेली आहेत आणि त्या फुलातून सफरचंद सेट होत आहेत. बघू शकता अशा प्रकारे सफरचंद सेट होत आहेत. या ठिकाणी सुद्धा सेट होत आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी सुद्धा आहेत, आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सफरचंद प्रयोग हा मित्रांनो नवीन आहे. तर अशा प्रयोगासाठी ज्या शेतकऱ्यांना खात्रीशीर सफरचंद रोपे पाहिजे असतील तर त्या शेतकऱ्यांनी ॲग्रोधन नर्सरीशी कॉन्टॅक्ट करून आपली रोपे जरूर बुकिंग करावी. तर मित्रांनो, आपल्याकडे आता सध्या सफरचंद रोपे अवेलेबल आहेत. जर कोणत्याही शेतकऱ्याला सफरचंद रोपे पाहिजे असतील तर त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करावा. तर मित्रांनो, हे आहेत आपले मदर प्लांट. या ठिकाणी सेट होत आहेत आणि या ठिकाणी अशी फुलं चमकत आहेत मित्रांनो. या ठिकाणी बी आहेत आणि या ठिकाणी सेट झालेले आहेत. काही कारणामुळे सफरचंद झाडांना फुले येतात आणि त्यातून काही फुले ड्रॉप होतात आणि काही फुले फळांमध्ये कन्वर्ट होतात. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये शेतकरी सफरचंद लागवड करत आहेत आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारवत आहेत. तर मित्रांनो, हे आपले आहेत 2.5 ते 2 वर्षाची झाडे आहेत. 2 ते 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत मित्रांनो या झाडाला. तर आपण सप्टेंबरमध्ये झाडांचे प्लांटेशन केले. तर अशा प्रकारे सफरचंद झाडाची वाढ झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये सफरचंद झाडाची वाढ भरपूर प्रमाणात होते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सफरचंदची चवसुद्धा मित्रांनो खूप चांगली येते. तर शेतकरी मित्रांनो, आपला एकच दृष्टिकोन आहे शेतकरी मित्रांना, सफरचंद हा प्रयोग महाराष्ट्रामध्ये नवीन आहे. सर्व शेतकऱ्यांना सफरचंद रोपे लावायचे असेल तर त्यांना 50, 100, 200, 300, 400, 500 का असतील ते शेतकऱ्यांना आपल्यामार्फत मिळून जातील. शेतकऱ्यांच्या ऐपतीप्रमाणे झाडांचे प्लांटेशन करायचे आहे मित्रांनो. काही शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक असते आणि काही शेतकऱ्यांपाशी भांडवल असते. तर शेतकरी मित्रांनो, भांडवलदारांचे हे काम आहे सफरचंद लावणे. असे काही शेतकऱ्यांना वाटते. तर मित्रांनो, या झाडांना फवारणीचा विषय म्हटला तर याला फवारणी खूप कमी आहे. महिन्यातून 2 वेळा या झाडांना स्प्रे केला जातो. ज्या टायमाला झाडं छोटी असतात त्या टायमाला फवारणीची गरज असते. पण मित्रांनो, झाडं मोठी झाल्यावर त्याला फवारणी नाही केली तरी सुद्धा चालतं. कारण मित्रांनो, झाडाची कॅनोपी वाढलेली असते आणि त्यामुळे झाडे स्ट्रॉंग राहतात. झाडाला जेवढं खायला मिळेल तेवढं तो सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढत असते. तर महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांना सफरचंद रोपांचे प्लांटेशन करायचे असेल तर त्यांनी ॲग्रोधन नर्सरीशी संपर्क साधून आपली रोपे जरूर बुकिंग करावी. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे बॅगमध्ये स्टॉक कमी आहे. शेतकऱ्यांना आता सध्या सफरचंद रोपे अवेलेबल आहेत. ज्या शेतकऱ्यांना आता लागवड करायची आहे त्या शेतकऱ्यांनी आता लागवड करू शकता आणि ज्या शेतकऱ्यांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये प्लांटेशन करायचे आहे त्या शेतकऱ्यांना त्या टायमाला आपण
रोपे अवेलेबल करून देऊया. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.